पुढची एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर माओवादी हे चांगलेच भडकलेले दिसतात। भाकपा माओवादी या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक पत्रक आता समोर येत आहे आणि यामध्ये आरएसएस आणि भाजपला पराभूत करण्यासाठी तरुण, शेतकरी, मजूर आणि अनेकांना सहभागी होण्याचं बेकायदेशीर आवाहन या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलंय। माओवाद्यांनी सुद्धा महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम टेम्परिंगचा आरोप केलेला आहे। तर विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्याच्या नंतर आता माओवादी काहीसे भडकलेले दिसतात, काहीसे आक्रमक होत आहेत। 24व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी हे एक पत्रक जारी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।